नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रेसिपीसाठी आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे. इथे थोडीशी मी चिंच घेतलेली आहे. त्यानंतर चिंचेचा डबल आपल्याला गूळ घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. ही चिंच आपल्याला कुकरमध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत. त्यानंतर चिंच आपली पूर्णपणे शिजल्यानंतर आपण ही चिंच गाळून घ्यायची आहे. छान अशी ही चाळणीवरती आपण चिंच गाळून घेऊया. गाळून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे. आता हे चिंचेचं कोळ आपलं तयार झालेलं आहे. आता एका परातीमध्ये आपण कोबी आपल्याला छान असा बारीक किसून घ्यायचा आहे. बारीक किसून झाल्यानंतर कोबीतला रस पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे. दोन्ही हाताच्या सहाय्याने दाबून पूर्णपणे रस काढून घेऊया. यामध्येच रस काढून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. जिरेपूड आपल्याला जिरे भाजून त्याची पूड करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. यामध्येच थोडंसं धनेपूडही घालून घ्यायचं आहे. अगदी आपण चाट मसालाही यामध्ये वापरू शकता. हे कोबीचं मी सारण केलेलं आहे. इथे आपण कोबीऐवजी बटाट्याचे सारणही वापरू शकता. आता आपल्याला फ्राईम्स तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये छान असे हे फ्राईम्स आपण तळून घेऊया. अशा प्रकारे छान असे फ्राईम्स आपण तळून घ्यायचे आहेत. यामध्येच आपण तयार केलेलं सारण घालून घ्यायचं आहे. कोबीच्या ऐवजी आपण बटाट्याचे सारणही घालू शकता. छान असे हे चटपटीत फ्राईज छान लागतात. अगदी दाबून असं आपल्याला हे कोबीचं सारण घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व फ्राईज मी भरून घेत आहे. सर्व फ्राईम्स आपले भरून झालेले आहेत. त्यावरती आपण चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. चिंचेचा कोळ घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला लाल मिरची पूड घालून घ्यायची आहे. छान असे आपले हे फ्राईम्स क्रंची चटपटीत असे तिखट थोडेसे छान असे तयार झालेले आहेत. आपण नक्कीच ट्राय करून पहा.